अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे। कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता। मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे। तर मी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना फोन केला। मी म्हणालो काय प्रकार आहे? तर म्हणाले गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई आपण नंतर करू। मी त्यांना एकच सांगितलं की उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही। उलट कोर्ट देखील ऑर्डर करतं की मतदानाला पाठवा म्हणून। तर अशा परिस्थितीमध्ये जेलमधूनही येतात मतदान करायला, तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानापासून त्यांना आपण वंचित ठेवू नका, ठेवता येणार नाही। SP मला म्हणाले असं काही होणार नाही, त्यांना वंचित मी ठेवणार नाही, ते मतदान करतील। मतदान झाल्यानंतर काय शहानिशा करा आणि शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करायची ती करा। त्यानंतर मी पोलीस महासंचालक आपले दाते साहेब DG साहेबांना मी फोन केला। फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी घटना त्या ठिकाणी अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे 2 मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि ही मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो। तर DGनी त्यांना फोन केला आणि DG मला म्हणाले, मी त्यांना फोन केला आहे, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला DG साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत। मी त्यांना सांगितलं तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGंना, DG म्हणाले असं होणार नाही। मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। ठीक, चला आता पुढे प्रश्न उत्तरे। प्रश्न क्रमांक 1